एक अशी प्रोग्रेशन ज्याच्यात कॉमन डिफरन्स सेम आहे त्या प्रोग्रेशनला आपण काय म्हणतो, अरिथमॅटिक प्रोग्रेशन. बस एवढंच बघितलंय आपण पार्ट 1 मध्ये. आज आपण या चॅप्टरचा बघणार आहोत पार्ट 2. नवीन विद्यार्थ्यांसाठी आपला चॅप्टर चालू आहे स्टँडर्ड 10चा मॅथमॅटिक्स 1 चा चॅप्टर 3. तर हा चॅप्टर आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आपण आज बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 3.1. म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशी ओळखायची हे आपण बघितलंय, पण आता त्याच्यावर क्वेश्चन्स कसे येतात आणि त्या क्वेश्चन्सचे आन्सर लिहायचे कसे हे आपण आज बघणार आहोत. ओके, सो प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये बघा, पहिला जो प्रश्न दिला आहे, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी अँड इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. म्हणजे ते आता आपल्याला एक सिक्वेन्स देणार आहेत, ती सिक्वेन्स आपल्याला ओळखायची आहे की ती अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे की नाही, आणि जर असेल तर त्यातला कॉमन डिफरन्स कोणता. ओके, सो आता त्यांनी जी पहिली सिक्वेन्स दिली आहे बघा, कोणती दिली आहे, 2 4 6 8. आता हे सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन याची डेफिनेशन पार्ट 1 मध्ये बघितली आहे. ज्यांनी पार्ट 1 बघितला नसेल त्यांनी डिस्क्रिप्शन मध्ये जावा, तिथं लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर जाऊन पहिला पार्ट बघा, मगच हा पार्ट 2 बघा. ओके, सो आता पहिली जी सिक्वेन्स दिली आहे ती काय आहे, 2 4 6 8. आता ही सिक्वेन्स आपल्याला ओळखायची आहे एपी आहे की नाही. मग आता आपण कशी ओळखतो ती, ओके, कशी ओळखणार आहे आपण ती, आपण काय करतो, मागच्या पार्ट मध्ये बघितलं, आपण या टर्म्सला एक नोटेशन्स देऊन घेतो. कोणते नोटेशन्स, T1 T2 T3 अँड T4. चारच दिल्या टर्म. येस, T1 म्हणजे काय असतं, पहिली टर्म विच इज 2, T2 म्हणजे दुसरी टर्म, T3 म्हणजे तिसरी टर्म आणि T4 म्हणजे चौथी टर्म. सो मी त्या टर्म्स लिहून घेतल्यात, पहिली 2 4 6 8. ओके, आता आपल्याला काय बघायचं असतं की कॉमन डिफरन्स या दोघांमधला जो डिफरन्स आहे तो सेम आहे का. आता डिफरन्स बघताना आपण बघितलंय की डिफरन्स बघताना आपल्याला कसं बघायचं असतं, नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म. म्हणजे डिफरन्स घेताना कोणता घ्यायचा आहे तुम्हाला, T2 मायनस T1. T1 मायनस T2 घ्यायचा आहे का, नाही. ओके, सो T2 मायनस T1 इथं करूयात, इथं काय येईल, 4 मायनस 2. सो 4 मायनस 2 किती येत आहे, 2. ओके, आता घेताना काय घेणार, T2 मायनस T3 का T3 मायनस T2. येस, नेक्स्ट टर्म म्हणजे T3 मायनस T2. सो काय आलं ते, 6 मायनस 4 विच इज इक्वल टू 2. अगेन T4 मायनस T3. येस, काय येईल हे, 8 मायनस 6 विच इज इक्वल टू. प्रत्येक वेळी डिफरन्स सेमच आलाय का तिन्ही ठिकाणी, म्हणजे हा डिफरन्स इथं सेम आहे. आणि जर डिफरन्स सेम असेल तर आपण काय म्हणतो, त्याला एपी म्हणणार आहोत. येस, मग आता इथं लिहायचं कसं आहे आपल्याला, देअरफॉर बघा आता लिहायचं कसं आहे, हे तीनही डिफरन्स सेम आले. सो लिहिणार आपण कसं आहे, देअरफॉर T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 मायनस T2 इज इक्वल टू T4 मायनस T3. ओके, सो हे तीनही डिफरन्स सेम आहे. सो देअरफॉर आपण काय लिहिणार, ही काय आहे सिक्वेन्स, एपी. सो दिस इज अँड एपी. अरिथमॅटिक प्रोग्रेशनलाच आपण लिहिताना शॉर्टकट मध्ये काय लिहितो, एपी. ओके, आता त्यांनी काय सांगितलंय, पुढचा प्रश्न, इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. आता आपण काय कॉमन डिफरन्सला नोटेशन दिलंय, देअरफॉर कॉमन डिफरन्स काय म्हणतो आपण कॉमन डिफरन्सला, येस, स्मॉल डी. सो कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी. आणि तो डी म्हणजेच काय असतो, इथं जो काही डिफरन्स आलाय तो आपण लिहितो. सो इथं डिफरन्स, कॉमन डिफरन्स किती येतो, 2. सो कॉमन डिफरन्स किती झाला. अगदी सोपा क्वेश्चन आहे. या प्रकारचे क्वेश्चन्स 2 मार्काला फायनल एक्झामला येऊ शकतात, त्यामुळे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. फार काही करायचं नसतं, फक्त ही सबट्रॅक्शन नीट जमली पाहिजे. ओके, पहिला प्रश्न व्यवस्थित समजलाय. आता आपण दुसरी सिक्वेन्स घेऊयात.
आता जी दुसरी सिक्वेन्स दिली आहे त्याच्यात बघा थोडेसे फ्रॅक्शन दिले. सो हे इंटीजर फ्रॅक्शन यांच्या जे सबट्रॅक्शन्स आहेत या जर जमत नसतील तर एक आपला व्हिडिओ साधारण 1-2 दिवसात येईल, बेसिक्स ऑफ मॅथमॅटिक्स. जर तुम्हाला थोडासा जर सबट्रॅक्शन मध्ये प्रॉब्लेम असेल तर एकदा तो रेफर करा, तुमचा हा प्रॉब्लेम निघून जाईल. सो आता बघूयात दुसरी सिक्वेन्स. सो आता दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यात जी सिक्वेन्स दिली आहे ती एकदा बघा. 2, 5/2, 3 आणि 7/3. ओके. सो आपली सुरुवात कशी असणार आहे, आपण त्या टर्म्सला नाव देऊन येणार आहे. T1. सो T1 इथं काय आहे, T1 म्हणजे फर्स्ट टर्म जी की इथं 2 आहे. त्यानंतर T2 काय आहे आपला 5/2. त्यानंतर T3. सो T3 काय आहे आता आपला 3 आणि T4 आपल्याला काय दिलाय 7/3. ओके. या 4 टर्म दिल्यात. आता आपण कन्सिडर काय करणार आहे, डिफरन्सेस. सो पहिला डिफरन्स कन्सिडर करणार आहे T2 मायनस T1, नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म 5/2 मायनस 2. ओके. आता हे जे सबट्रॅक्शन करायचंय बघा, हे फ्रॅक्शन आहे, हा इंटीजर आहे, त्यामुळं इथं काय करून घ्यावं लागेल आपल्याला, याला डिनॉमिनेटर द्यावं लागेल. डिनॉमिनेटर त्याला किती घेतो आपण, जर दिलेला नसला तर 1. आता इथं डिनॉमिनेटर सेम नाहीये, सो क्रॉस मल्टिप्लिकेशनने आपल्याला सबट्रॅक्शन करावे लागेल. मग आता इथं काय होईल 5 × 1 5 मायनस 2 × 2 4 अपॉन डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन 2 × 1 2. सो इथं किती येईल हे 1/2. ओके फाईन. आता नेक्स्ट बघायचं आपल्याला T3 मायनस T2. T3 मायनस T2 3 मायनस 5/2. ओके. आता इथं परत सेट करावं लागेल. या इंटीजरला आपल्याला फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करायला डिनॉमिनेटर घ्यावं लागेल 1. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. 3 × 2 किती होतात 6 मायनस 5 × 1 5. आता डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन घ्यायचंय 1 × 2 2. सो 6 मायनस 5 किती येईल ते परत 1. सो 1/2. ओके फाईन. आता शेवटचा डिफरन्स T4 मायनस T3. सो विच इज इक्वल टू काय येईल इथं आता 7/3 मायनस 3. ओके. आता 7/3 फ्रॅक्शन. सो इथं फ्रॅक्शनला डिनॉमिनेटर किती घेतला 1. आता काय होईल क्रॉस मल्टिप्लिकेशन 7 × 1 इट्स 7 मायनस 3 × 3 9 अपॉन 3 × 1 3. ओके. 7 मायनस 9 काय होईल हे 2 होईल की मायनस 2 होईल -2. मोठ्या संख्येचं साइन द्यायचंय. ओके. सो -2/3. आता तुमच्या लक्षात येईल की जो कॉमन डिफरन्स होता तो इथं सेम आहे, या दोघांचा सेम आहे, पण तिसऱ्याचा सेम आहे का नाही. सो आपली कंडिशन काय आहे की कॉमन डिफरन्स सगळ्यांमधला सेमच पाहिजे. मग आता इथं आलाय का सेम, नाही आलेला. इथं दोघांचा जरी सेम आला तरी तिसरा सेम आलाय का नाही आलेला. सो आता इथं काय करावं लागेल, मग आपल्याला ही AP लिहायची का नाही. मग आता आपण इथं काय लिहिणार देअरफॉर T3 मायनस T2 विच इज इक्वल टू लिहिणार का नॉट इक्वल टू, नॉट इक्वल टू. सो हे साइन आहे नॉट इक्वल टू T4 मायनस T3. सो देअरफॉर दिस इज नॉट महत्वाचं आहे, नॉट एन AP. सो ही AP आहे का नाही. मग आता ह्या पुढच्या प्रश्नाचा काही फायदा आहे का इथे AP. सो नाही. ओके. सो AP नसलेला एक क्वेश्चन बघितला आपण. याच्यात काय होतं, पुन्हा तरी कॉमन डिफरन्स सेम येऊ शकतो, पण आपल्याला सगळेचे सगळे कॉमन डिफरन्स सेम पाहिजे. आहेत का इथं सेम, नाहीयेत. ओके. सो आता जाऊया तिसऱ्या प्रश्नाकडे. व्यवस्थित समजलाय हा सगळ्यांना. आता तिसरी सिक्वेन्स बघूया.
सो आता आपल्याला तिसरी सिक्वेन्स बघायची आहे. तिसरी सिक्वेन्स काय दिली आहे? -10 -6 -2 आणि 2. सो सुरू करूयात. आपण काय करणार आहे? पहिली टर्म T1, सो T1 इज इक्वल टू -10, T2 इज इक्वल टू -6, T3 इज इक्वल टू -2 अँड T4 इज इक्वल टू 2. फाईन. आता डिफरन्सेस कन्सिडर करायचे आहेत आपल्याला. सो पहिला डिफरन्स आपण बघणार आहे T2 - T1. सो T2 - T1 बघा, आता इथं व्यवस्थित थोडंसं निगेटिव्ह साईन्स आहेत त्यामुळे व्यवस्थित करायचं. आता T2 ची व्हॅल्यू काय आहे इथं? -6, सो -6. त्यानंतर हे मायनस साईन. आता T1 परत काय आहे? मायनस. सो इथं आपल्याला काय टाकावं लागेल? ब्रॅकेट. सो ब्रॅकेट -10. फाईन. मग आता आपल्याला माहिती आहे ब्रॅकेटच्या बाहेर जर मायनस साईन असेल तर आतलं साईन काय होतं? चेंज होतं. मग आता इथं काय होईल? -6 हे मायनस आणि हे मायनस, ते काय होऊन जाईल? प्लस. ओके, सो +10. मग बघा आता -6 + 10, दोघांचे साईन्स अपोजिट आहेत. सो सबट्रॅक्शन होईल. आन्सरला साईन कोणाचा असणार आहे? मोठ्या संख्येचं म्हणजेच 10चं. सो +4. फाईन. आता T3 - T2. सो T3 - T2 करताना काय होईल? -2 अगेन मायनस. आता परत T2 काय आहे? निगेटिव्ह आहे. सो इथंही ब्रॅकेट टाकावं लागेल. -6. ओके, विच इज इक्वल टू. आता परत काय होईल? ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन, सो आतलं साईन चेंज होणार. +6 अगेन अपोजिट साइन्स, सबट्रॅक्शन. आन्सरला साईन कोणाचं असेल? मोठ्या संख्येचं म्हणजेच 6चं. आता नेक्स्ट डिफरन्स T4 - T3 विच इज इक्वल टू काय होईल? आता बघा T4 - T3. आता T4 मात्र पॉझिटिव्ह आहे. सो 2 -2. सेम इथं हे मायनस मायनस काय होऊन जाईल? +2 + 2 किती होतात? 4. सो इथं कॉमन डिफरन्स जर बघितला तर सगळीकडे सेमच आलाय का? 4 4 4. सो ही AP आहे का? येस आहे. मग आता इथं लिहिणार कसे आपण? देअरफॉर T2 - T1 इज इक्वल टू T3 - T2 विच इज इक्वल टू T4 - T3. So therefore this is an AP. ही AP आहे. आणि मग जर AP असेल तर आपल्याला पुढं काय लिहायचं आहे? इथं कॉमन डिफरन्स लिहायचं आहे. सो मग कॉमन डिफरन्स आपण कुणाला म्हणतो? जो डिफरन्स आलाय त्याला. आता इथं कॉमन डिफरन्स काय येईल? सगळ्यांमधला डिफरन्स काय आलेला आहे इथं? कॉन्स्टंट 4. सो कॉमन डिफरन्स विच इज इक्वल टू 4. ओके, थर्ड क्वेश्चन व्यवस्थित कळलाय. याच्यात थोडंसं फक्त नवीन काय होतं? हे मायनस मायनस. ओके, मग ते काय करायचं हे व्यवस्थित कळलंय आपल्याला. हे बेसिक रूल्स फार लागणार आहेत. जर तुमचे परफेक्ट नसतील तर आत्ता वेळ आहे तुमच्याकडं, आत्ताच ते परफेक्ट करून घ्या, कारण या गोष्टी आपल्याला पुढे जाऊन भरपूर चॅप्टरमध्ये लागणार आहेत. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. सो आता जी सिक्वेन्स दिली आहे आपल्याला ती डेसिमलमध्ये दिली आहे. 0.3 0.33 0.333 0.033. सो हे सगळं चेकिंग काय चाललंय? तर तुम्हाला डेसिमलची सबट्रॅक्शन येते का? तुम्हाला फ्रॅक्शनची सबट्रॅक्शन येते का? हे जर तुम्हाला येत असेल तर हे क्वेश्चन्स एकदम बालिश वाटतील. आणि जर ती येत नसेल तर मग हे क्वेश्चन्स तुम्हाला फार टफ वाटतील. येत नसेल आत्ताच करून घ्यायचे. थोड्याच 1-2 दिवसात तो व्हिडिओ येईल. सगळ्यांनी ती सिरीज, ज्यांना येत नाहीये त्यांनी 1 7-8 पार्ट असतील तिचे, व्यवस्थित अटेंड करायची. ओके. मग आता याच्यात सुरू करूयात. पहिल्या टर्मला आपण काय म्हणणार असतो? T1. सो T1 इज इक्वल टू काय होईल इथं? 0.3. 3च टर्म दिल्यात बघा. सो T2 इज इक्वल टू 0.33. त्याच्यानंतर T3 इज इक्वल टू काय येईल? 0.333. नाही
0.0333. ओके, हां 0 आहे बरं का. ओके, हां. आता याच्यात आपल्याला डिफरन्सेस बघायचे. सो पहिला जो डिफरन्स आहे तो आपला काय असणार आहे, T2 मायनस T1. सो T2 मायनस T1 काय लिहिलं जाईल, 0.33 मायनस 0.3. आता पटकन आपल्याला काय वाटू शकतं की 0.33 33 मधून 3 गेले, हे यायला किती पाहिजे, 0.330 म्हणजे 30 यायला पाहिजे. पटकन आपल्याला वाटू शकतं 33 मायनस 3, बरोबर. सो नाही, असं होत नाही. सो डेसिमलचे जे रूल आहेत ॲडिशन सबट्रॅक्शनचे, तो रूल काय आहे की डेसिमलच्या खाली डेसिमल आलं पाहिजे. ओके, डेसिमलची सबट्रॅक्शन ही कंपल्सरी अशी वर खाली असं लिहून करायची असते. मग आता इथं बघा काय आहे, 0.33 मायनस 0.3 हे असं लिहिलं जाणार आहे. मग हे असं लिहायचं कसं, तर डेसिमलच्या खाली डेसिमल आला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं. इकडचे नंबर इकडं, इकडचे नंबर इकडं, दोन्ही नंबरचा डेसिमल एका खाली एक आला पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाल इथं नंबरच नाहीये, म्हणजे इथं नंबर नसतो तिथं काय घेतो आपण, येस 0 घेतो, बरोबर. इथं नंबरच नाहीये, हे चुकूनही असं लिहायचं नाही. 0.33 मायनस 0.3 म्हणजेच काय, इथं लिहायला असं 0.3, हे असं लिहायचं नाही. नंबरच्या खाली नंबर, असं नंबरच्या खाली नंबर चालणार नाही. काय लिहायचं आपल्याला, डेसिमलच्या खाली डेसिमल लिहायचं आहे. ओके, हां. मग आता इथं काय येईल बघा, 3 मायनस 0 3, 3 मायनस 3 इट्स 0 0 0. ओके, काय आला डिफरन्स, 0.03. सो इथं डिफरन्स काय लिहिला जाईल, 0.03. ओके, आता आपल्याला नेक्स्ट डिफरन्स कन्सिडर करायचा आहे. नेक्स्ट काय असणार आहे, T3 मायनस T2. सो T3 मायनस T2, बघा T3 काय आहे, 0.0333 मायनस काय आहे, 0.33. अगेन आता आपल्याला हे डेसिमलचं सबट्रॅक्शन कसं घ्यायचंय, असं उभं लिहून घ्यायचंय, 333 मायनस 0. बघा डेसिमलच्या खाली डेसिमल आलाय, 33 इथं येईल फक्त, बरोबर. हां, आता इथं 2 नंबर्स आहेत का, नाही आहेत. सो इथं काय येईल, 0 0. मग आता बघा 3 मायनस 0 इट्स 3. हां, आता हे पटकन असं वाटू शकतं की ही जी सबट्रॅक्शन करतोय आपण, हे जर असं करत गेला 3 मायनस 3 3 मायनस 0 3 मायनस 0 इथपर्यंत ओके येईल. ओके, आता इथं प्रॉब्लेम काय होईल, याला कॅरी घ्यावा लागेल, जो की याच्याकडे नाहीच आहे. मग हे असं कसं काय झालं, बरोबर. हा प्रश्न पहिल्यांदा मनात येऊ शकतो की हे असं कसं काय झालं. तर रॉंग मेथडने आपण लिहिलंय. का लिहिलंय रॉंग मेथड, तर या 2 नंबरमध्ये मोठा नंबर कोणता आहे हे महत्वाचे. मोठा नंबर बघा, या 2 नंबरमध्ये जर बघितलं तर इथं काय आहे, 0.0 आणि इथं 0.3. जरी इथं डिजिट जास्त असले डझंट मॅटर, 0.0 आणि 0.3 याच्यात मोठं कोण आहे, येस हा नंबर आहे. सो हा नंबर आपल्याला वर लिहायला लागला असता. मग ते कसं, तर बघा आता तुम्हाला जर मी दिलं 3 मायनस 7, तुम्ही काय करता, करताना 7 मायनस 3च करता. फक्त काय करता, फायनल आन्सरला साईन कोणाच देता, 7 मोठ्या संख्येचं देता, बरोबर. असं करता का 3 मधनं 7 सबट्रॅक्ट होतील का, ते नाही. 7 मधनंच 3 होणार, मोठ्या संख्येतनंच छोटी संख्या सबट्रॅक्ट होऊ शकते. सेम लॉजिक इथं पण वापरायचे. म्हणजे आपल्याला हे असं लिहून चालणार आहे का, नाही. कसं लिहावं लागेल, उलट. पण मग आन्सर लिहिताना त्याचं साईन जे असेल ते मोठ्या नंबरचं असेल. मग आता इथं मोठा नंबर हा आहे, सो हे लिहिताना लिहिलं जाईल 0.33 मायनस 0.0333. ओके, आता इथं 2 नंबर्स नाही आहेत, सो ते काय लिहिले गेले, 0 0. फाईन. हां, मग आता इथं काय येतील, 7 कॅरी करावं लागेल. इथं 9 राहणार असतील, 9 मधून 3 सबट्रॅक्ट करा, किती येतील ते 6. आता इथनं कॅरी ऑलरेडी गेलेला आहे, सो 2 9. ओके, तर इथला पण कॅरी गेलाय, सो हे किती येईल, 2 9 6 3. ओके, 0.2963. पण मोठा नंबर हा आहे, सो इथं
आन्सरला साईन काय येईल मायनस, याचं साईन 0.2967. बस एवढंच थोडंसं वेगळं होतं या प्रॉब्लेममध्ये. ओके हां, मग आता इथं कॉमन डिफरन्स सेम आलाय का, नाही आलेला. सो आपण इथं लिहिणार काय, देअर फोर T3 मायनस T2 इज नॉट इक्वल टू T2 मायनस T1. नॉट इक्वल टू सगळ्यांना कळतंय. सो देअर फोर मग ही एपी आहे का, नाही आहे. सो देअर फोर दिस इज नॉट एन एपी. फाईन, सगळ्यांना कळलंय. हे डेसिमलचं होतं. सो थोडंसं इथं व्यवस्थित लक्ष देऊन ते करा. फाईन. आता जो पुढची जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स एक निगेटिव्ह नंबर्सची आहे, जी मगाशी आपण घेतली होती की त्यात कसं सबट्रॅक्शन करायचं. ते मायनस मायनसचं काय होतं, प्लस होतं. ओके, सो तो काय क्वेश्चन मी आता इथं घेत नाही रिपीट. सो 5वा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क करायचा आहे. आता जो 6वा क्वेश्चन आहे तो मी घेईन इथं. सो बघूयात आता 6वी सिक्वेन्स. ओके, सो आता ही जर सिक्वेन्स बघितली आपण तर या सिक्वेन्समध्ये काय दिलंय आपल्याला, -1/5 परत -1/5 परत -1/5 म्हणजे -1/5 सगळीकडे येणार आहे. ओके हां, मग आता आपल्या स्टेप्सने चालू करूयात. पहिली स्टेप काय येईल, T1. सो T1 इज इक्वल टू -1/5. त्यानंतर T2. सो T2ला पण काय लिहिलं जाईल, -1/5. त्यानंतर T3. सो T3 पण काय लिहिलं जाईल, -1/5. फाईन. हां, मग आता आपल्याला कन्सिडर काय करायचं आहे, T2 मायनस T1. सो T2 मायनस T1 इथं काय येईल, -1/5 मायनस, बघा आता T2 म्हणजेच -1/5. हे मायनस इथं घेतला. आता T1 परत मायनस आहे. सो इथं काय टाकावं लागेल, ब्रॅकेट. काय येईल तो ब्रॅकेट, -1/5. मग आता आपल्याला माहिती आहे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आपण मग अशी केलंय. सो हे काय होऊन जाणार, प्लस. सो -1/5 मायनस मायनस काय होऊन जाणार, +1/5. हां, मग आता इथं बघा डिनॉमिनेटर काय आहे, सेमच आहे. दोन्ही नंबर्स पण सेमच आहेत. एक मायनस आहे, एक प्लस आहे. सबट्रॅक्शन करावे लागणार. सेम नंबर मायनस सेम नंबर, आन्सर काय येणार आहे, 0. हे जर नसेल कळलं तर इथं डिनॉमिनेटर काय आहे, सेम आहे. सो जे काय ॲडिशन सबट्रॅक्शन होणार ती कुणाची होणार, न्यूमरेटरची. सो विच इज इक्वल टू काय होईल इथं, -1 + 1/5. ओके हां, मग -1 + 1 अपोजिट साईन, सबट्रॅक्शन 1 - 1 किती होतात, 0. सो हे फायनली काय लिहिलं जाईल, 0/5. 0/5 म्हणजेच काय येणार, हे इट्स 0. ओके हां, मग आता सिमिलरली तुम्ही इथं काय काढू शकता, T3 मायनस T2. आता इथं तुम्ही एवढं करण्याची गरज नाही, आपल्याला माहिती आहे त्या दोघांचं सबट्रॅक्शन काय आहे, 0. इथं तेच येणार आहे कारण T3 म्हणजेच काय आहे, -1/5. ओके, त्यानंतर -1/5 विच इज इक्वल टू काय येणार, -1/5 + 1/5. मग आता आपल्याला माहिती आहे -1/5 + 1/5 किती येतात, 0. आता त्या स्टेप्स करायची गरज आहे का, नाही. ओके, सो दोन्ही ठिकाणी कॉमन डिफरन्स काय आला, 0. उरलेल्या टर्म्सची काढायची गरज आहे का, नाही. सो आपण इथं काय लिहिणार आता, T3 मायनस T2 विच इज इक्वल टू, इक्वल आले. सो इक्वल टू T2 मायनस T1. फाईन. हां, सो देअर फोर दिस इज एन AP. हां, आता आपल्याला आणखी काय लिहायचं आहे, कॉमन डिफरन्स. सो देअर फोर कॉमन डिफरन्स ज्याला आपण काय म्हणतो, D म्हणतो. ओके, सो कॉमन डिफरन्स D इज इक्वल टू काय, इथं कॉमन डिफरन्स 0. सो व्यवस्थित आलंय लक्षात. ओके फाईन. सो 6वा झालाय. आता 7वा आपल्याला क्वेश्चन्स बघायचा आहे. याच्यातलाच जो 7वा जो क्वेश्चन आहे हा आहे सर्डशी रिलेटेड. सो थोडंसं बघूयात सर्डमध्ये काय आहे. सो बघूयात आता 7वा क्वेश्चन. सो बघा 7वी जी सिक्वेन्स आहे, पहिली टर्म आहे 3, दुसरी 3 + √2, तिसरी 3 + 2√2, चौथी 3 + 3√2.
ओके, बऱ्याच मुलांचा हा प्रॉब्लेम असतो की हे रूट वगैरे आलं की ते हँग होतात. काही गरज नाहीये, एकदम सिम्पल आहे. थोडंसं लक्ष देऊन बघा, तुम्हाला व्यवस्थित कळेल. सो आपली मेथड आपल्याला सोडायची नाहीये. आपण पहिल्या टर्मला काय म्हणणार आहे, T1. सो इथं एनलिस्ट करून घेऊयात. T1 इज इक्वल टू 3. त्यानंतर T2 इज इक्वल टू काय होईल, 3 प्लस रूट 2. त्यानंतर T3. T3 इज इक्वल टू 3 प्लस 2 रूट 2. आणि T4 विच इज इक्वल टू 3 प्लस 3 रूट. फाईन, इथपर्यंत लिहून घेतलंय आपण. आता आपल्याला कन्सिडर काय करायचंय, पहिला डिफरन्स विच इज इक्वल टू T2 मायनस T1. T2 मायनस T1. सो T2 इथं काय आहे, 3 प्लस रूट 2. सो 3 प्लस रूट 2 मायनस T1 किती आहे इथं, 3 विच इज इक्वल टू 3. फाईन आहे. सो इथं आता सबट्रॅक्शन करताना लक्षात ठेवायचं, सबट्रॅक्शन ॲडिशन ही नेहमी लाईक टर्म्सची होते. लाईक टर्म्स म्हणजे काय, नंबरशी नंबरचं. त्यानंतर हे जे रॅडिकल्स आहेत, रूट 2चं रूट 2 बरोबरच, रूट 2च्या टर्म्सचं रूट 2च्या टर्म बरोबर, रूट 3च्या टर्मचं रूट 3च्या टर्म बरोबर. सो ही जी सबट्रॅक्शन आहे ही लाईक टर्म्सची होत असते. मग आता इथं बघा, हे 3 आहे, या 3ची सबट्रॅक्शन कोणाबरोबर होणार आहे, याच्या बरोबर. सो 3 मायनस 3 मायनस 3 किती होऊन जाणार आहे, 0. आता या रूट 2चं सबट्रॅक्शन करायला इथं आपल्याला दुसरी लाईक टर्म आहे का रूट 2 आली, नाहीये. सो ती रूट 2 तसंच राहणार आहे. ओके, मग 3 मायनस 3 हे काय होऊन जाणार, 0. आणि हे रूट 2 तसंच. म्हणजे याचं आन्सर किती आलं, फक्त 0 प्लस रूट 2. 0 आपण लिहित नाही, त्यामुळे मी इथं लिहिणार काय, फक्त रूट 2. सो व्यवस्थित कळलंय हे. आता दुसऱ्या याच्यात बघा काय होतंय, T3 मायनस T2. आता हे मी सतत सांगत नाहीये, नेक्स्ट टर्म मायनस प्रिव्हियस टर्म. चुकून पण ही चूक करायची नाही. T2 मायनस T3 बऱ्याच मुलांची चूक होते, हे जरासं डोक्यात ठेवा. तर दरवेळीच मी नाही सांगणार. सो T3 मायनस T2 मायनस T2 काय होतंय बघा, 3 काय आहे ही टर्म, किंवा इथं लिहिलेलं आहे आपण 3 प्लस 2 रूट 2 मायनस. आता T2 बघा, T2 मध्ये एकच टर्म नाहीये, किती टर्म्स आहेत, 2 टर्म आहेत. त्यामुळे इथं जर मायनस असेल तर आपल्याला इथं कंपल्सरी काय टाकावं लागणार आहे, ब्रॅकेट टाकावं लागणार आहे. एकच टर्म असती तर मी इथं डायरेक्ट लिहिलं असतं. बघा याच्यात एकच टर्म होती 3, सो डायरेक्ट लिहिलं -3. पण आता इथं 2 टर्म आहेत बरोबर, त्यामुळे मी इथं काय टाकणार आहे, ब्रॅकेट टाकणार आहे. मग आता इथं ब्रॅकेट ज्यावेळी टाकेन मी, ब्रॅकेट टाकला, काय लिहिणार इथं, 3 प्लस रूट 2. ही लिहिली आपण T2, हा T3 मायनस T2. ब्रॅकेट का टाकला कळलं का सगळ्यांना, 2 टर्म्स आहेत त्याच्यात, विच इज इक्वल टू, मी आता इथं करतो, नाही इथं होईल. ओके, काय येईल आता बघा, पहिलं 3 प्लस 2 रूट 2 तसंच. फाईन. आता ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तर काय करतो आपण, साईन चेंज करतो. रूल बऱ्याच वेळा सांगितलाय. मग आता इथं रूल साईन्स चेंज करायचे. सो 3चं काय आहे प्लस, सो ते काय होणार मायनस. त्यानंतर रूट 2 काय आहे साईन प्लस, हे काय होणार मायनस. सगळ्यांच्या डोक्यात हा रूल बसला असेल. आता आपल्याला ते सबट्रॅक्शन करायचे. फाईन. मग आता इथं सबट्रॅक्शन काय येते बघू. आता जसं सांगितलं लाईक टर्म्स, सो 3चं सबट्रॅक्शन कुणाबरोबर होणार, याच्या बरोबर. सो या 3 आणि -3 काय होऊन जाणार 0. आता इथं 2 रूट 2 ला लाईक टर्म आहे, कोणती आहे रूट 2. आता यांचं जे ॲडिशन सबट्रॅक्शन असतं हे नेहमी त्यांच्या बाहेर जे नंबर आहेत त्यांचं होतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याला कोइफिशियंट्स म्हणू शकता, जसं पॉलिनॉमियलमध्ये किंवा पॉलिनॉमियल किंवा इक्वेशनमध्ये असतात तसं. म्हणजे आता या रूट 2च्या बाहेर नंबर कोणता आहे 2. या रूट 2च्या बाहेर नंबरच नाहीये, म्हणजे तो काय 1. ओके, मग सबट्रॅक्शन हे त्यांच्या बाहेरच्या नंबरचं करायचं असतं. स्टँडर्ड 9 मध्ये आपण हे बघितलेलं व्यवस्थित. ज्यांना आठवत नसेल त्यांच्यासाठी सांगतोय की हे जे बाहेरचे नंबर्स आहेत फक्त त्यांचं या आतल्या रूट 2 ला हात लावायचा असतो का, नाही. त्याला कधी हात लावला जातो ज्यावेळी मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असतं. ओके, ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये आतल्या नंबरला हात लावायचा का, नाही. सो हे काय होईल 2 मायनस 1. 2 मायनस 1 काय होणार आहे 1. सो 1 आणि त्याच्या पुढं काय लिहिलं जाईल रूट 2. ओके, आता आपल्याला माहिती आहे 1 रूट 2 हा 1 लिहितो का आपण, इथं लिहिलाय का, नाही. सो हे काय होणार आहे फायनली 0 तर लिहित नाही. 1 रूट 2 म्हणजेच काय सिम्पली रूट 2. लक्षात आलंय सगळ्यांच्या. आता आपल्याला हेच
याच्यात करायचं आता हे जो नेक्स्ट डिफरन्स आहे आपला T4 मायनस T3 हा करताना व्यवस्थित करायचा आहे. ओके, हाच रूल इथं सेम वापरला जाणार आहे. बरोबर. आता T4 काय आहे आपलं 3 प्लस 3√2 मायनस, आता हे बघा हे काय येते 3 प्लस 2√2. अगेन ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन, साईन चेंज होणार. सो पहिली तर टर्म ॲज इट इज. सो 3 प्लस 3√2 ॲज इट इज. आता याचे साईन्स बदलायचे. 3चं प्लस आहे हे काय होईल मायनस, त्यानंतर हे प्लस आहे आता काय होणार मायनस. ओके, आता सबट्रॅक्शन आपल्याला माहिती आहे आपण कशी करतो, लाईक टर्म्सची करायची. 3 मायनस 3 काय होऊन जाणार 0 प्लस, आता हे √2 त्यांच्या बाहेरच्या नंबरची करायची सबट्रॅक्शन. सो 3 मायनस 2, 3 मायनस 2 अगेन काय येणार आहे 1. सो 1√2 आपल्याला माहिती आहे 1 लिहितो का आपण नाही. सो हे सिम्पली कसं लिहिलं जाईल परत √2. ओके, कळलंय सगळ्यांना. सो सर्टला घाबरायची काही गरज नाहीये. हे 2-4 रूल जर डोक्यात ठेवलेत तर तुम्हाला व्यवस्थित कळेल. सो बघा आता इथं येताना डिफरन्स √2 आणि √2 सगळे डिफरन्स सेम आले का. येस. सो आपण सगळे डिफरन्स सेम कसं लिहिणार, देअरफॉर T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 मायनस T2 विच इज इक्वल टू T4 मायनस T3. हे तिन्ही डिफरन्स सेम आहेत. सो आपण जर डिफरन्स सेम आला तर ती AP असते की नसते, असते. सो लिहिणार काय इथं आपण देअरफॉर दिस इज अन AP. फक्त आता आपल्याला काय लिहायचं आहे कॉमन डिफरन्स. तर मी इथंच पुढे लिहितो अँड कॉमन डिफरन्स. कॉमन डिफरन्सलाच आपण काय म्हणतो D. कॉमन डिफरन्स D विच इज इक्वल टू D विच इज इक्वल टू कॉमन डिफरन्स इथं किती आलाय सगळीकडं √2. सो इथं कॉमन डिफरन्स काय झाला √2. फाईन, सगळ्यांना व्यवस्थित कळलंय. आता 8वा जो क्वेश्चन आहे तो एकदम आता तुम्हाला बालिश वाटेल कारण त्याच्यात फक्त सिम्पल इंटिजर्स दिलेत आणि ते पण पॉझिटिव्ह इंटिजर्स दिलेत. आय थिंक हो पॉझिटिव्ह इंटिजर्स दिलेत. सो सगळ्यांना व्यवस्थित तो करता येईल. फाईन, आजचा क्वेश्चन व्यवस्थित कळलाय का. हे कुठं करायचंय, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस AP आहे की नाही हे ज्यावेळी आपल्याला ओळखायचं असेल त्यावेळी आपल्याला ही गोष्ट करायची. ओके, सगळ्यांना व्यवस्थित कळलाय. क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. आज जे 2 क्वेश्चन मी केलेले नाहीयेत ते तुम्हाला व्हिडिओ बघितल्या लगेच होमवर्क करायचा आहे जेणेकरून हा टॉपिक तुम्हाला आणखी व्यवस्थित कळेल. फाईन. मग आता याच्यातले जे उरलेले 2 क्वेश्चन्स आहेत हे आपण आता आपल्या नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. आजचा पार्ट व्यवस्थित कळला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. थँक्यू.